आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये महाराष्ट्र शासनानं म्हणजे पेशवाईनं ज्या पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय अनुसूचित जातीच्या प्रवर्गाच्या माध्यमातून त्याला तीव्र विरोध करण्याच्या अनुषंगानं क्रांती दिवस या 9 ऑगस्ट रोजी अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीनं प्रचंड मोठ्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आमची भूमिका अशी आहे की आजपर्यंत कधी महार मांग हा वाद नव्हता। विनाकारण हा पेशव्यांनी हा वाद उकरून काढला आणि दोन समाजामध्ये एक तेढ निर्माण केली, ज्यांच्यामध्ये आजपर्यंत बंधुत्वाचं समन्वयाचं नातं होतं, समंजसपणा दोघांमध्येही होता। पण आज हा वाद काढून आम्हाला वेगवेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे। किळसवाने आणि कुटील डाव त्यांनी रचलेला आहे। आम्ही त्या मोर्चाच्या माध्यमातून महार मांग आम्ही कधीच वेगळे होणार नाही अशा पद्धतीची आमची भूमिका आहे आणि ती भूमिका घेऊन आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून या उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीनं महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे। गेल्या 15 दिवसापासून या मोर्चाची पूर्वतयारीला सुरुवात झालेली आहे। 15 दिवस शिल्लक आहेत। 15 दिवसामध्ये नांदेड जिल्ह्याच्या प्रत्येक गाव खेड्यापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहोत। तालुक्याला आमच्या बैठका चालू आहेत। शहरामध्ये वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये आमच्या बैठका होऊन आम्ही लोकसमूह जमा करणे आणि महार मांग हे वेगळे नाहीत तर हे एकच आहेत ही भावना महाराष्ट्र शासनापर्यंत आमची गेली पाहिजे अशी आमची मानसिकता आहे। आणि पेशव्यांनी जो डाव भीमा कोरेगावच्या वेळेस रचला होता तोच डाव त्यांनी या 2026 ला रचलेला आहे। भीमा कोरेगावला ज्या पद्धतीने त्यांचा पराभव झाला होता याही वेळेस त्यांचा पराभव निश्चित आहे हे देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांनी समजून घेतलं पाहिजे। कोर्टाचा कुठलाही असा निर्देश नाही की याची अंमलबजावणी झाली पाहिजे नसताना सुद्धा खास करून या दोघांमध्ये भांडण लावणे आणि महाराष्ट्राला दंगलखोर बनवण्याचा प्रयत्न या हिंदुत्ववादी आतंकवाद्यांनी रचलेला आहे। तो डाव हाणून पाडण्यासाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील 59 जाती एकत्र येऊन हा विरोध आम्ही तीव्र विरोध त्यांचा करणार आहोत। आणि माझी प्रशासनाला महाराष्ट्र शासनाला नम्रतेची विनंती आहे की नांदेडमध्येच नसून पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जातीयतेचा रंग तुम्ही देऊ नका। वेगवेगळे रंग जातीयेचे तुम्ही निर्माण करून बंधुत्व समंजसपणा स्वातंत्र्य या सगळ्या गोष्टी हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नका। जे काळ पूर्वीचा होता तो काळ पुन्हा आणण्याचा प्रयत्न करू नका। तो तुमच्यानं कधीही परत येणार नाही। महार मांग कधी वेगळे होणार नाहीत। आमच्यामध्ये वाद नाही, वाद होणार नाही हे मोर्चाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र शासनाला निश्चितपणाने कळवणार आहोत। या मोर्चामध्ये आनंदरावजी आंबेडकर, भीमरावजी आंबेडकर, बबनरावजी घोलप साहेब, सुरेश माने, बडोले साहेब खास करून या मोर्चामध्ये महाराष्ट्राची ही समिती आहे। या समितीचे ते 5ही लोक या मोर्चामध्ये येणार आहेत। मोर्चाचा मार्ग हा ITI, शिवाजीनगर, कला मंदिर, वजीराबाद, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा यू टर्न घेऊन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार। तिथं मंच निर्माण करून त्या ठिकाणी काही प्रमुख लोकांचे भाषण होतील आणि ते भाषण झाल्याच्या नंतर आम्ही प्रशासनाला जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत राष्ट्रपती महोदयाकडे, मुख्यमंत्री महोदयाकडे आम्ही आमचं निवेदन सादर करणार आहोत। आणि आम्ही एक आहोत, एक राहूत आणि एकच आहोत हे पुन्हा पुन्हा त्यांना सांगण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे।